महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. चिंबळी बर्गे वस्ती येथे श्री भोलाई माता मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न. खेड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील ग्रामीण भाग असलेल्या बर्गे वस्ती चिंबळी तालुका खेड येथे श्री भोलाई माता मंदिराच्या जीर्णोद्धार व कलशारोहण कार्यक्रमाचा भव्य धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने मंदिर परिसरात भव्य विद्युत रोषणाई व मंडप उभारून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 8 ते 9 वाजताच्या दरम्यान गणपती पूजन करण्यात आले. त्यानंतर संगीत वाद्यांच्या गजरात कलश मिरवणूक काढण्यात आली. दुपारी 12 वाजता विधिवत कलशारोहण करण्यात आले. यानंतर देवीची आरती झाली. दुपारी 2 ते 4 या वेळेस संगीत भजनाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी 7 ते 8 दरम्यान हरिभक्तपरायण सोपान महाराज सानप यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच आजी व माजी पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या निमित्तानं देणगीदारांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. रात्री 10 ते 12 या वेळेत देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या संपूर्ण धार्मिक सोहळ्याचे यशस्वी आयोजन श्री भोलाई माता मित्र मंडळाच्या वतीनं करण्यात आले. काल आमच्या इथे भोलाई माता मित्र मंडळाकडून जीर्णोद्धार आणि कलशारोहणाचा मोठा सोहळा पार पडला. या चिंबळी आणि बर्गे वस्ती या पंचकृषीमध्ये सर्वांच्या सहकार्याने आमच्या इथं मंदिराचा कलशारोहणाचा मोठा कार्यक्रम पार पडल्यानंतर 2018 साली चिंबळी गावचे उपसरपंच पांडुरंगदादा बटवाल यांच्या प्रेरणेने या ठिकाणी मंदिर उभं राहिलं. मध्ये कोरोनाचा काळ गेला, बराच काही अडचणीमुळे आम्हाला कलशारोहण करता नाही आलं. 4-5 वर्ष झाले आमचं कलशारोहण तसंच राहिलं होतं. परंतु एक दिवस आमचे युवा नेते आमचे चेतनदादा बर्गे यांच्या प्रेरणेने राहुलदादा बर्गे भोईचे सरपंच या ठिकाणी आले. राहुलदादा गवारे या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला एक शब्द दिला की आपण या ठिकाणी तुम्हाला कळस बांधून देतो, आणि त्यांनी तो शब्द पार पडला. आणि त्यांच्याबरोबरच आमचे आशिष दादा येळवंडे असतील, सुधीरभाऊ मुंगसे असतील आणि आमचे बदल साहेब गुरुक असतील, यांच्या सहकार्याने आणि पंचकृषीतील सर्व सहकुशीने ज्या पद्धतीने ज्यांनी जी देणगी दिली त्या पद्धतीने आमचा खूप मोठा सोहळा पार पडला. आमचे भोलाई माता मंदिर म्हणजे वाडे बोलाईचे पांडवकालीन मंदिर आणि त्याचे अस्तिकांचे ते स्थान. ही भोलाई माता मंदिर हे शक्ती आणि संरक्षणाचे देवता आहे. काल या ठिकाणी गणपती पूजनापासून जी सुरुवात झाली तर त्यांचे कलश मिरवणूक खूप मोठ्या प्रमाणात आमच्या पार पडली. त्यानंतर देवीची महाआरती झाली. त्यानंतर जे इंद्रायणी भजन मंडळ, हनुमान भजन मंडळ असेल, यांनी खूप कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि जे आपले कीर्तन केसरी आहेत श्री हबप महाराज, सानप महाराज शास्त्री, यांचे खूप सुसरावी अशी कीर्तन सेवा पार पडली. त्याच्यानंतर अन्नप्रसाद पूर्ण झाला आणि कार्यक्रमाची सांगता आमच्या देवीच्या गाण्यांची पद्मावती गायन मंडळ यांच्याकडनं आमची सांगता पूर्ण झाली. खूप भव्य दिव्य असा कार्यक्रम पार पडला. मी आमच्या भोलाई माता मित्र मंडळाकडनं सर्व दानशूर व्यक्तींचं, ज्या स्वखुशीने ज्यांनी देणगी दिली त्या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो आणि जे आमची कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद करतो.